नमस्कार. मुंबई विद्यापीठाच्या विभाग प्रमुख, संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर शकुंतला गावडे यांनी त्यांच्या विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, त्यामध्ये माझे विचार मांडण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आज मी श्रौतयज्ञ याग आणि कालचक्र या विषयावर माझे काही विचार मांडणार आहे. वेद म्हणजे आपल्याला माहिती आहे की वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय म्हणून गणलं जातं. वेद ह्याचा शब्दशः अर्थ ज्ञान. कसलं ज्ञान? विश्वाच्या कल्याणाचं ज्ञान आहे, म्हणून ते चिरंतन गणलं जातं. कुणी सांगितलं हे ज्ञान? अहो, ऋषी मुनी हे स्व विसरून संपूर्ण विश्वाचा विचार करणारे फार मोठे महात्मे होते. त्यांच्या तपपूत अशा दृष्टीला जे ज्ञान दिसलं ते त्यांच्या वाणीतून प्रकट झालं आणि छंदोबद्ध अशा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा अक्षर शब्द राशींनी ते आपल्यासाठी प्रकट केलं. अक्षर म्हणजे काय हो? अक्षर म्हणजे वर्णात्मक, व्यंजनात्मक अक्षर, आणि अक्षर म्हणजे अविनाशी असं. तर असं हे अविनाशी ज्ञान, चिरंतन विश्वकल्याणात्मक ज्ञान आहे असं आपण म्हणतो. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की वेदांनी हे जे ज्ञान तुम्हाला सांगितलंय त्याच्या पाठीमागे फार मोठी अशी ऋताची संकल्पना आहे. हे ऋत म्हणजे काय आहे? तर हे ऋत म्हणजे विश्वाचा नीती नियम आहे, वैश्विक कायदा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. काय आहे हा कायदा? काय आहे हे ऋत? ही संकल्पना काय आहे? संपूर्ण विश्व आज खगोलशास्त्राची प्रगती एवढी झालेली आहे की अत्याधुनिक अशा साधनांनी आपण पाहतो की हे ब्रह्मांड म्हणजे काय गोष्ट आहे. या ब्रह्मांडामध्ये अगणित अशा आकाशगंगा आहेत आणि अगणित आकाशगंगांमध्ये अगणित अशा सूर्यमाला आहेत. असं आपल्या कल्पनेच्या आवाक्याच्या पलीकडचं हे ब्रह्मांड आहे. आणि ह्या ब्रह्मांडाचा कायदा असं जे मी म्हणतेय, जो नीती नियम असं मी म्हणतेय, तो काय आहे नेमका? कर्म. अविरत अखंडपणे नेमून दिलेलं कर्म करणं हा या विश्वाचा कायदा आहे. संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड हे त्यात त्यातले जे घटक आहेत, अनेक आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, नक्षत्र, तारे, अहो इतकंच काय, प्राणतत्व, वायू, हे सगळे जण आपापल्या कर्मांनी बांधलेले आहेत. अव्याहतपणे ते हे कर्मचक्र म्हणजेच हे ऋततत्व, वैश्विक कायदा अव्याहतपणे हे सगळेजण पाळतायत. खरोखर ही त्या ब्रह्मांडाचं सुसंगतपणे आणि जे चलन सुरू आहे त्याच्या पाठीमागचा हा फार मोठा ऋतसंकल्पनेतून विचार ऋषीमुनींनी मांडला. आणि हेच खरोखर सत्य आहे. आणि ह्या सत्याला अनुसरूनच त्यांनी हे विश्वकल्याणात्मक ज्ञान आपल्यासाठी ग्रथित करून आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या संहितांचं हे ज्ञान आपल्यापर्यंत कसं आलं? आपल्याला माहितीये, मौखिक परंपरा गुरु शिष्यांची. गुरूंनी संथा दिली, समोर बसलेल्या शिष्यांनी त्याचं श्रवण केलं, पठण केलं, आणि हजारो वर्ष ही परंपरा ज्ञानदानाची सुरू आहे. युगानुयुग ही सुरू आहे, आणि म्हणून हे श्रवणाच्या मौखिक परंपरेने जपलेलं ज्ञान आपल्यापर्यंत आलंय. मगाशी मी म्हटलं की हे सत्याचं चक्र आहे, हे विश्वकल्याणाचं चक्र आहे, आणि त्या ब्रह्मांडाचा हा कायदा आहे. कठोपनिषदाचं फार सुरेख वचन आहे बरं काय. कठोपनिषद म्हणतं, भयादस्य अग्निस्तपती भयात सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमहा. त्या परब्रह्माचा हा जो कायदा आहे त्याच्या भीतीने अग्नी आणि सूर्य तळपतात, इंद्र आणि वायू त्याला घाबरून आपापलं कर्म सतत अव्याहतपणे करत आहेत, आणि मृत्यूही पाचवा जो आहे तो धावतोय. तर असं हे सत्याधिष्ठित जे काही कर्म आहे, विश्वचक्र आहे, त्याचं ज्ञान ऋषीमुनींनी वेदांमध्ये आपल्याला सांगितलं. आणि वेदांनी ह्याला अनुसरूनच कशाचा उपदेश केलाय? तर वेदांनी कर्म मार्गाचा उपदेश केलाय, कारण हे सर्व कर्मानी बांधलेले आहेत. त्या कर्माचाच उपदेश वेदांनी केलेला आहे. आणि म्हणून वेदांनी, किंवा आता आपण मगाशी म्हटलं की श्रौत
धर्म म्हणजे काय ते सांगते आता तुम्हाला, की वेदांना श्रुती हे का नाव पडलं. तर ऋषी मुनींनी श्रवण आणि पठणाच्या परंपरेने हे वेद जपले आणि आपल्यापर्यंत पोचले. त्यामुळे वेदांना श्रुती असंही एक फार छान समर्पक असं नाव आहे. त्यामुळे वेदांनी किंवा श्रुतीने सांगितलेला तो श्रौत धर्म. आता हा श्रौत धर्म हा मुख्यतः कर्ममय आहे. कारण का, तर त्याला विश्वचक्राशी सुसंगत असं ज्ञान तुम्हाला द्यायचंय आणि असं ज्ञान तुम्हाला कर्माच्या मार्गाने द्यायचंय. कर्म हाच सगळ्यांचा मुख्य भाग आहे आणि म्हणून कर्ममय अशा धर्माचा उपदेश श्रुतींनी किंवा वेदांनी केलाय, म्हणून त्याला श्रौत धर्म म्हणतात. आता त्याला धर्म हा शब्द त्यांनी फार योग्य असा वापरलाय बरं का. कारण धर्म म्हणजे काय, धर्म या शब्दालाही फार मोठा व्यापक अर्थ आहे. धर्म म्हणजे तुमचं नियत कर्तव्य पण आहे. पुन्हा तिथे कर्माचा भाग आला बघा. म्हणून श्रौत धर्म हा कर्ममय आहे आणि तो सत्याधिष्ठित आहे. सत्याधिष्ठित असासाठी आहे की तो तुम्हाला सत विचार, सत उच्चार आणि सत आचार ह्यांची चाकोरी घालून देतो. आणि ह्याच्याद्वारे हे जर तुम्ही वेदांनी उपदेशलेल्या कर्ममार्गाने जर तुम्ही आयुष्य जगलात, तर विश्वाशी सुसंगत असं आयुष्यच तुम्ही केवळ जगणार नाही, तर विश्वाच्या ह्या सुरळीत चाललेल्या चक्राला तुम्ही तुमचंही योगदान द्याल, हा त्यातला गर्भित अर्थ आहे. म्हणून सत्याधिष्ठित अशा कर्ममार्गाचीच, म्हणजेच त्यांनी त्याला यज्ञ असं म्हटलं बरं का. तर ह्या यज्ञ मार्गाचा उपदेश वेदांनी केला. आता यज्ञ शब्द तरी काय आहे. यज्ञ शब्दाची व्युत्पत्ती पाहिली तर यज त्यागे या धातूपासून यज्ञ शब्द सिद्ध झालेला आहे. मुद्दाम सांगते की त्यागे. बघा काय संकल्पना आहे यज्ञाच्या मागची. आपल्याला माहितीये यज्ञ म्हणजे कात्यायनांनी सोपी व्याख्या केली आहे. द्रव्यम देवता त्याग. देवतेला उद्देशून काही द्रव्याची अग्नीमध्ये आहुती देणं अर्पण करणं म्हणजे यज्ञ. आता अर्पण करणं हे सगळं करत असताना तुम्ही कुठलीही जर यज्ञ आहुती पाहिली तर त्याच्यातला मूलभूत भाग हा आहे की इदम न मम, अग्नये स्वाहा इदम न मम, हा त्यातला मूळ भाग आहे. इदम न मम हा ह्याला त्याग मंत्र म्हणून गौरवलं जातं बरं का. हे माझं नाही. ही जी हे माझं नाही, ही त्यागाची भावना तिथे अभिप्रेत आहे. हे त्या परब्रह्मानी परमतत्वानी ईश्वरी कृपेनी मला सगळं मिळालेलं आहे, ते मी तुला अर्पण करतो आणि ते अर्पण करून मग मी त्याचा उपभोग घेईन, अशी त्यागावर आधारित उपभोगाची शिकवण वेद देतात. आणि हे सगळं करत असताना हा मूलमंत्र जो त्यांनी सांगितलेला आहे त्याच्या पाठीमागचा खरा भावार्थ हा आहे की तुम्ही तुमचं मी पण, हे माझं आहे, हे स्वत्व, हा अहंकार, हा सगळा गळून पडावा. कर्म करत असतानाच तुम्हाला ज्ञानाचा मार्ग दिसावा, खरं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ही, आणि तुमच्या हाताला, तुमच्या वाणीला, तुमच्या आचरणाला योग्य मार्गाकडे न्यावं म्हणून हे यज्ञयाग वेदांनी सांगितलेले आहेत. आणि त्याला म्हणून यज्ञ संस्था असं पण वेद म्हणतात बरं का. तर हा वेदांचा जो यज्ञयागात्मक उपदेश आहे त्याला संस्था असंही म्हटलंय. सम्यक स्थाप्यते अनया. अहो ह्या यज्ञ संस्थेमुळे तुमचं आचरण नाही, तुमची जीवन प्रणाली सुद्धा योग्य मार्गावरती जाणार आहे, एवढा आत्मविश्वास त्याच्या पाठीमागे आहे. आता ह्या एवढं जे सत्याधिष्ठित ऋतचक्र आहे, कर्मचक्र आहे, विश्वचक्र आहे, विश्वाचा कायदा आहे, हा सर्व ब्रह्मांडाचा मूल स्रोत आहे. म्हणूनही आपल्याला वेदांमध्ये अनेक वचनं सापडतात. तैतिरे संहिता म्हणते यज्ञम आहुहु भुवनस्य नाभिम. मैत्राणी संहिता म्हणते एषवा ऋतस्य पंथा यद यज्ञ, ऋतम वा सत्यम यज्ञ. सतपथ ब्राह्मण म्हणतं यज्ञो वा ऋतस्य योनिही. तर भगवद्गीता म्हणते यज्ञ हा कर्मसमुद्भव. मीमांसा मीमांसा काय सांगते, वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ता आमनायस्य क्रियार्थत्वात. आणि यागादिरेव धर्म, धर्म धारणा धर्म मित्याहु. जो संबंध विश्वाचं धारण करतो, संधारण करतो, संरक्षण करतो तो धर्म, तोच यागादिरेव असं त्यांनी त्याचा गौरव केलेला आहे. आणि पुरुष सूक्त ऋग्वेदातलं प्रसिद्ध, त्यांनी तर देवयज्ञाचीच संकल्पना मांडली आहे. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः. हा जो अखंड वैश्विक यज्ञ अव्याहतपणे चाललेला म्हणजे जणू विश्वचक्र आहे. ऋषी मुनींनी हेच त्याचं विश्वात्मक स्वरूप, त्याचं महात्म्य जाणलं
आणि त्या वैश्विक यज्ञाचं प्रतिरूप किंवा त्याची अनुकृती असं म्हणून त्यांनी द्रव्य यज्ञाची संकल्पना मांडली. मग अशी कात्यायनांनी केलेली व्याख्या आपण पाहिली. आणि द्रव्य यज्ञाद्वारे त्यांना काय करायचंय? त्यांना त्या विराट पुरुषाचीच पूजा करायची आहे, विराट पुरुषाची उपासना करायची आहे. सगळा प्रयास आहे तो खरं ज्ञान मिळवण्यासाठी आणि ते सुद्धा कर्माच्या माध्यमातून करण्यासाठी. हा सगळा खटाटोप ऋषीमुनींनी या उपदेशाद्वारे केलेला आहे. विश्वनिर्माता प्रजापती असं वेद सांगतात. प्रजापती किंवा विराट पुरुष म्हणजे साक्षात यज्ञ आहे, अशी वचनं आपल्याला अनेक ठिकाणी सापडतात वैदिक वाङ्मयामध्ये. छंदोग्य उपनिषद सांगतं पुरुषो वाव यज्ञ हा, तर शतपथ ब्राह्मण सांगतं प्रजापतीने स्वतःलाच देवांना समर्पण केलं आणि आपली प्रतिमा निर्माण केलीये, ती म्हणजे यज्ञ. तस्मादाहुः प्रजापतिर्यज्ञ हा आत्मनो हि एतम प्रतिमाम असृजत. आता प्रजापतींनी ही जी सृष्टी निर्माण केली ती म्हणजे साक्षात यज्ञचक्र, साक्षात विश्व. ती त्याची सृष्टी दिक आणि कालतत्वांनी बद्ध अशी आहे. हे आपण सर्वजण जाणतो स्पेस अँड टाइम एलिमेंट्स. ती जशी दिक्तत्व आणि कालतत्वांनी बांधलेली आहे ना, तशीच जाणकार असे हे फार मोठे जाणकार, मला तर हे समाज धुरीण वाटतात. ऋषी मुनी सामान्य लोकांना योग्य मार्गावरती कसं अनुसरण त्यांनी करावं, देवयान मार्ग कसा आहे ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ही यज्ञाची संकल्पना प्रस्थापित केली. आणि ती पण दिक्तत्व आणि कालतत्व ह्यांनी अतिशय सुनियोजितपणे, अतिशय सुसूत्रपणे अशी त्यांनी प्रतिष्ठापित केलेली आहे. सूक्ष्म विचार त्याच्या पाठीमागे त्यांचा आहे. आणि जेव्हा आपण ह्या संपूर्ण यज्ञ संस्थेचा वेदांनी सांगितलेला हा जो वैदिक श्रौत धर्म आहे त्याचं परिशीलन केलं, त्याचा अभ्यास केला, तर आपल्याला असंख्य वेळा ह्याचा प्रत्यय प्रकर्षाने येत जातो. जाणवतं की ही यज्ञ संस्था आणि कालचक्र आणि दिक्तत्व यांचा अयुतसिद्ध संबंध आहे. ते परस्परांशी इतके निगडित आहेत की जणू काही तो त्यांचा स्वभाव धर्म आहे असा आपल्याला प्रत्यय येत जातो. वैदिक यज्ञ संस्था ही मुख्यतः 3 प्रकारात विभागलेली आहे. सप्तपाक संस्था, सप्तहविस संस्था आणि सप्तसोम संस्था. अगदी थोडक्यात तुम्हाला सोपं करून सांगते. सप्तपाक संस्था यास पाक म्हणजे गृह्याग्नी, गृहस्थाच्या घरातला अग्नी. ह्या अग्नीच्या साह्याने जी कर्म करायची आहेत त्याला पाकसंस्था म्हणतात. आणि ह्या मुख्यतः 7 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. यांना म्हणूनच गृह्य कर्म किंवा स्मार्त कर्म म्हणूनही म्हटलं जातं. गृह्याग्नीने करायच्या, गृह्याग्नीच्या साह्याने करायच्या ह्या 7 संस्था कोणत्या? पाकसंस्था तर अष्टका, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रहायणी, चैत्री आणि अश्वयुजी. यांची नावं आपण पाहिली तर आपल्याला प्रकर्षाने किंवा लगेचच लक्षात येतं की चंद्राच्या गतीनुसार चांद्रमासातील अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या आणि श्रावण, मार्गशीर्ष, चैत्र आणि अश्विन महिन्यांच्या पौर्णिमांना हे यज्ञ करायचे आहेत. चांद्रवर्ष कालगणनेनुसार हे सारे यज्ञ करायचे असतात. तर सप्त हविस संस्था म्हणजे कोणत्या? हविस म्हणजे अग्नीमध्ये देवतेला उद्देशून जे काही तुम्ही पुरोडाश म्हणा, लाह्या म्हणा, तूप म्हणा, दूध म्हणा, अमिक्षा अशी जी विविध द्रव्य सांगितलेली आहेत त्यांच्या आहुती देणं. कारण हे हवी आहेत. हविस पदार्थ जे शिजवून भाजून तयार केले जातात त्यांच्या आहुती ज्या यज्ञांमध्ये मुख्यतः दिल्या जातात त्यांना हविस संस्था म्हणतात किंवा हवीर यज्ञ म्हणतात. हेही 7 प्रकारचे आहेत. अग्न्याध्येय, अग्निहोत्र, दर्श पूर्णमास, आग्रयण, चातुर्मास्य, निरूढ पशुबंध आणि सौत्रामणी. तर सप्त सोमसंस्था या त्याच्या पुढचे 7 प्रकार आहेत. आता ह्या हविस संस्था आहेत ना त्या 1 दिवसाच्याच आहेत. 1 दिवस तो मुख्य याग केला जातो. सप्त सोम संस्थांमध्ये सुद्धा एकाह याग आहेत. ह्यांच्यामध्ये सोमाची मुख्यतः आहुती देवतांना उद्देशून दिली जाते म्हणून यांना सोमसंस्था म्हणतात, सोमयाग म्हणतात. अग्निष्टोम, उक्थ, षोडशी, अत्यग्निष्टोम, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोरयाम यांचा समावेश या सप्त सोमयागात होतो. हे 7ही सोमयाग एकाह म्हणजे 1 दिवस यांचं मुख्य अनुष्ठान केलं जातं म्हणून यांना सप्त सोमयाग एकाह म्हणतात.
आणि याही पुढे श्रौतयागांचं अनुष्ठान सांगितलंय. एका एका सोमयागांच्या पुढे 2 दिवसांपासून 12 दिवसांपर्यंत जे याग केले जातात त्यांना अहीन, म्हणजे जास्त दिवस चालणार आहे, असे अहीन याग सुद्धा वेदांनी सांगितलेले आहेत. आणि त्याच्याही पुढे सोमयागांचं अनुष्ठान संपूर्ण वर्षभर सत्र अयन असं त्यांना म्हटलं जातं. जसं गवामयन वगैरे अनेक सत्रांचं अनुष्ठान वर्षभर चालू ठेवलं जातं. या सर्व अनुष्ठानांच्या कालाचा, कारण कोणतीही गोष्ट हे आपण नित्य व्यवहारातही जाणतो, कोणतीही गोष्ट जर तुम्ही योग्य वेळी केलीत तर तुम्हाला ती सफल सुफल आणि संपूर्ण संपन्न होते, तिचं अपेक्षित फळ परिपूर्णपणे लाभतं. वेदांनी तर ह्या काळाचा विचार फार प्रामुख्याने केलाय. कालतत्व हे त्याचा अनुस्यूत भाग आहे, आपण पाहतोय. तर ह्या सर्व अनुष्ठानांच्या कालाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की विशेषतः अहोरात्र, चंद्राचे नक्षत्र बदल, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, पौर्णिमा, अमावस्या, सूर्यामुळे होणारे ऋतू, हा एक महत्वाचा भाग. बरं का, आपल्याला माहिती आहे की सूर्यामुळे ऋतू होत असतात, दिवस रात्र होत असतात. उत्तरायण, दक्षिणायन, संवत्सर बदल, अशा कालचक्राच्या विविध टप्प्यांवर ही अनुष्ठानं प्रस्थापित केलेली आहेत. काय आहे ह्यांचा एक विशेष त्यातल्या त्यात? अहो, 2 कालाची ही परिमाण आहेत. काही सूक्ष्म परिमाण आहेत, काही स्थूल आहेत, म्हणजे काही मायनर आहेत, काही मेजर आहेत. ही परिमाणं म्हणजे एका काळाचा टप्पा बदलून जेव्हा दुसरा काळ सुरू होतो त्यांच्या संधिकाली ही सगळी यज्ञकर्म करावयास सांगितली आहेत. उपनयन संस्कार झालेले सगळे द्विज, तर ह्या द्विजांना नित्य संध्योपासना सांगितलेली आहे. स्थावर जंगमाचा अधिपती कोण आहे? सूर्य हा आत्मा जगतः तत्सुषश्च. त्या सृष्टीचा निर्माता असा जो, कारण आपल्या पृथ्वीवरती आपण आहोत, पृथ्वी आहे कारण तो सूर्य आहे. त्या सविता सूर्याची उपासना सूर्याच्या दैनिक गतीनुसार रात्र आणि दिवस, म्हणजे दिनमान आणि रात्रिमान, आणि रात्रिमान आणि दिनमान यांच्या संधिकाली करायला सांगितलेली आहे. इतकंच नाही तर सूर्य मध्यान्ही क्षितिजावर येतो, डोक्यावर बरोबर सूर्य येतो, त्या मध्यान्हकाली सुद्धा एक संध्या करायला सांगितलेली आहे. म्हणून ह्या सर्व ह्यांना संध्या असा रूढ झालेला आहे बरं का शब्द. संधिकाली करायची ती संध्या, आणि ती सूर्याचीच उपासना आहे, कारण तो आत्मा आहे. ही उपासना द्विजांना नित्यकर्म म्हणून सांगितले. अग्निहोत्री जो गृहस्थ आहे, किंवा पूर्वीच्या काळी सर्वजणच अग्निहोत्र, आजही लोक पुष्कळ अग्निहोत्र करतात. परदेशात सुद्धा अग्निहोत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रसार आणि अनुष्ठान केलं जातं. अग्निहोत्र हे गृहस्थाचं नित्यकर्म आहे. हे कधी करायचं? सूर्योदयाच्या वेळेला, रात्र आणि दिवस यांच्या संधिकाली, आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवस आणि रात्र यांच्या संधिकाली. सकाळी सूर्य आणि प्रजापती यांना आहुती द्यायची, आणि संध्याकाळी अग्नी आणि प्रजापती यांना उद्देशून गाईच्या दुधाची आहुती द्यायची आहे. चांद्रमास, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय आणि तो सूर्याभोवती पण प्रदक्षिणा घालतोय. क्रांती मार्गावर जी 27 नक्षत्र आहेत त्यांचा फेरा पूर्ण करायला त्याला 27 दिवस लागतात. चांद्रमासाच्या 2 पक्ष आहेत, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. यांच्या संधिकाली दर्शपूर्ण मासेष्टी करायला सांगितलेली आहे. या 2 इष्टी मिळून एक महिनाभराचं संपूर्ण अनुष्ठान होतं. अमावास्या आणि पुढच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा यांचा जो संधिकाल आहे त्याला पर्व असं म्हणतात बरं का. पर्व म्हणजे पेर, पर्व म्हणजे जॉईंट, सांधा. तो जो संधिकाल आहे त्या संधिकालाला आणि पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाची प्रतिपदा यांच्या संधिकालाला, म्हणजे त्या पर्वाला पौर्णमासेष्टी करायची. त्यामुळे पर्वणी पर्वणी दर्श पूर्णमासाभ्याम यजेत असं श्रुतिवचन आहे. अहिताग्नी म्हणजे ज्यांनी जीवनभर गार्हपत्य, आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी हे 3 अग्नी नुसते स्थापन केले नाहीयेत, तर त्याचे उपासना जो अव्याहतपणे करतो तो अहिताग्नी. त्याने जीवनभर हे दर्शपूर्ण मासेष्टी यज्ञ करत राहायचे आहेत. यज्ञ संस्थेचे मूलभूत स्वरूप वैश्विक यज्ञाचे, म्हणजे कॉस्मिक सॅक्रिफाईसचे प्रतिरूप आहे. असं जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अनुकृतीचे ती प्रतिरूप म्हणून ऋषीमुनींनी हे प्रस्थापित केलंय.
ह्याचं एक अनेक उदाहरण मला आठवतात. मी एक सांगते तुम्हाला. अमावास्येला आपल्याला माहिती आहे चंद्र आणि सूर्याची युती होते, त्यामुळे चंद्र आपल्याला दिसत नाही. अमा म्हणजे एकत्र, वास म्हणजे राहणे. म्हणजे जणू चंद्रामध्ये अशी वचन आहेत बरं का वेदात, चंद्राची. कारण चंद्र म्हणजे सोम, सोमाचा एक अर्थ चंद्र आहे. त्यामुळे चंद्र म्हणजे सोमाची सूर्यरूपी अग्नीत जी आहुती दिली जाते, त्या वैश्विक यज्ञाची प्रतिकृती, त्याचं प्रतीक म्हणून दर्शेष्टी केली जाते, असं वेद सांगतात. चातुर्मास्य यागाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याच्या नावावरूनही आपल्या लक्षात येतं की ऋतूंच्या संधी कालामध्ये हा याग केला जातो. याची 4 पर्व असतात: वैश्वदैव, वरुणप्रघास, साकमेध आणि शुनासिर्य. ही 4ही पर्व करून संपूर्ण वर्षभर अनुष्ठान पूर्ण होतं. फाल्गुनी किंवा चैत्री पौर्णिमा आणि त्याच्या पुढची कृष्ण प्रतिपदा यांच्या पर्वकाली किंवा प्रतिपदेलाच वैश्वदेव पर्व करायचं. आणि मग पुढे 3-3 महिन्यांच्या अंतराने ऋतूंच्या संधिकाली पुढच्या पुढच्या पर्वांचं अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे. चंद्राच्या भ्रमणानुसार मी आता सांगितलं 27 नक्षत्रांचं मार्ग तो पार करतो 27 दिवसांमध्ये. त्यामुळे चंद्र एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जात असताना जो संधिकाल आहे, त्या संधिकालाही क्रमशः 27 नक्षत्रांच्या इष्टींचं अनुष्ठान सांगितलेलं आहे. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये ह्याचं फार सुरेख नक्षत्रेष्टींचं वर्णन आहे. आग्रयणेष्टी किंवा नवान्नेष्टी किंवा नवाग्रयण अशा नावाची इष्टी. आता इष्टी म्हणजे काय? इष्टी म्हणजे यागच आहे. फक्त जे मोठे याग असतात सोमयागासारखे, ज्याला अनेक ऋत्विज लागतात, 17 ऋत्विज, त्यांना याग म्हणायचं. आणि दर्शपूर्णमास जे हविस संस्था आहेत त्यांना इष्टी म्हणायचं. तर ही जी नवाग्रयण इष्टी आहे, तिचं महत्व काय आहे? आग्रयण म्हणजे पहिला. आता पहिलं काय आहे इथे, नवीन काय आहे इथे? तर नवीन तयार झालेलं धान्य, त्याची आहुती आधी देवांना द्यायची, ते सुद्धा इदम न मम असा त्यागमंत्र म्हणून. आणि मगच ती आपण वापरायला सुरुवात करायची. वर्षातून म्हणून 3 वेळा हे नवाग्रयण इष्टी केली जाते. वर्षा ऋतूच्या अखेरीला शामाक किंवा सावे या रानभाताची सोमाला आहुती दिली जाते. शरद ऋतूच्या अखेरीस नवीन तांदूळाच्या पुरोडाशाची इंद्राग्नी आणि द्यावा पृथ्वी यांना आहुती दिली जाते. तर वसंत ऋतूमध्ये यवचरूची आहुती विश्वेदेवांना दिली जाते. आता अग्निष्टोमादी एकाह आणि अहिन सोमयाग हे 2 संवत्सरांच्या संधी कालामध्ये विशेषतः वसंत ऋतूत करावेत असं वेद सांगतात. वसंते वसंते ज्योतिष्टोमेन यजेत या श्रुतिवचनानुसार हे याग केले जातात. आणि शरदी वाजपेयेन यजेत, वर्षा आणि शरद ऋतूच्या संधिकाली वाजपेय याग करायला सांगितलंय. ह्या सर्व यागांचं जर प्रक्रिया आहे अनुष्ठानाची, तो अतिशय म्हणजे मॅनेजमेंट स्किल्स किंवा त्याच्या पाठीमागचा गर्भितार्थ ह्या दृष्टीने ह्याचं अध्ययन जर केलं तर आपण दिग्मूढ होऊन जातो. केवढी वैश्विक कल्याणाची धारणा, केवढा वैश्विक कल्याणाचा विचार या सगळ्या मागे आहे. की पर्यावरणाचं रक्षण, आपण निसर्गाचाच एक घटक आहोत, महत्वाचा भाग आहोत. म्हणून निसर्ग चक्राशी जुळणारं असं सगळं जर आचरण करायचं असेल तर ह्यांचा सखोल अभ्यास केला की त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत जाते. आता आयन किंवा सत्र ज्यांचे अनुष्ठान संपूर्ण वर्षभर चालतं, ती 2 भागांमध्ये मिळून केली जातात. अर्थातच दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या संधिकाली प्रारंभ केला जातो. 180 दिवसाचं अनुष्ठान केलं जातं. विषुवान हा मधला दिवस. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की विषुवान, विषु म्हणजे सम, ज्याच्यामध्ये समय, काय समय? दिनमान आणि रात्रिमान हे समसमान आहेत. म्हणजे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र. हे विषुवान दिवस वर्षातून 2दा येतात, 23 सप्टेंबर आणि 22 मार्च. हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मग हा विषुवान दिवस ह्या दिवशी काही करत नाहीत आणि पुन्हा परत 180 दिवसांचं अनुष्ठान केलं जातं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सोमयागांची अनुष्ठानं केली जातात. आता ह्या विषुवान दिवसाच्या बद्दल वेदांनी फार सुरेख कल्पना केलेली आहे की विषुवान दिवस म्हणजे काय आहे. तर मध्यस्थूणा म्हणजे मध्यम वंश. वंश म्हणजे आधारभूत असा बांबू. छत घातलं, तुम्ही घर उभारलं अनुष्ठानं करून, तुमच्या जीवनाचं जणू काही एक हे उभारलं घर, निवासस्थान.
तर त्याचा जो मध्यम स्थूण आहे, मध्यम वंश आहे, तो जणू हा विषुवान दिवस आहे. आणि त्याच्या दोन्ही बाजूला 180 दिवसांचं हे अनुष्ठान म्हणजे जणू भक्कम असं तुम्हाला जीवनाधार देणारं, जीवन प्रणाली तुम्हाला योग्य मार्गावर नेणारं हे अनुष्ठान आहे, असं फार सुरेख त्यांनी कल्पना केली आहे. आर्षय कल्प हे जे श्रौतसूत्र आहे एक, त्याच्यामध्ये चंद्रगतीनुसार 27 दिवसांचे नक्षत्र मास धरले जातात. आपण मगाशी पाहिलं, या नक्षत्र मासांनुसार जे अयन म्हणजे संपूर्ण वर्ष ते 325 दिवसांचंच होतं. का ते तुम्हाला अधिक मासाच्या संकल्पनेनुसार माहिती असेल की चांद्र वर्ष 11 दिवस लवकर संपतं सौर वर्षापेक्षा. त्यामुळे हे 325 दिवसांचं नक्षत्र मास अयनाचं सुद्धा त्यांनी अनुष्ठान सांगितलेलं आहे. नित्य संध्या, त्रिकाल संध्या, सायंप्रातर अग्निहोत्र या सोप्या छोट्या छोट्या अनुष्ठानांपासून अगदी संवत्सरभर चालणाऱ्या प्रदीर्घ यज्ञीय अनुष्ठानांची प्रक्रिया अभ्यासली तर लक्षात येतं की प्राचीन ऋषीमुनींनी चंद्र आणि सूर्य यांच्या दैनिक, पाक्षिक, मासिक, आयनिक, संवत्सरिक भ्रमणकालाचं स्थिरचर सृष्टीवरती, सृष्टीचं निर्मिती, स्थैर्य, संधारण, विकसन, पोषण ह्या सर्व दृष्टींनी मूलगामी अतिशय महत्वाचं असं स्थान त्यांनी ओळखलं, बरोबर जोखलं. आणि हे सगळं दृग्गोचर प्रत्ययाने बरं का. दृक म्हणजे दृष्टी. केवळ मला थक्क होतं हे सगळा अभ्यास करताना की केवळ दृष्टीच्या आधारे त्यांनी चंद्राची गती, सूर्याची गती, दिवस रात्र सूक्ष्म असा वेदांग ज्योतिषा ग्रंथांमध्ये फार सूक्ष्म विचाराची गणितं त्यांनी मांडलेली आहेत. आणि पर्वकाल नेमका शोधून काढलेला आहे. कारण चंद्राचं पर्वणी पर्वणी दर्शपूर्ण मासाभ्याम यजे, तर ते जो पर्व आहे तो काय सूर्योदयाला येत नाही, तो दिवसाच्या कुठल्याही वेळेला असतो संधिकाल. तर विशेषतः कालपरिमाणांच्या ह्या परिवर्तनाचा जो संधिकाल आहे तोच यज्ञीय अनुष्ठानासाठी सर्वात आवश्यक आणि अतिशय प्रशस्त असा म्हणून त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्याच्यावरतीच हे संपूर्ण यज्ञ संस्थांचं अनुष्ठान प्रस्थापित केलेलं आहे. काय आहे ह्याच्या पाठीमागे महत्वाचं कारण? आपण सारखं संधिकाल, पर्व असं म्हणतोय. ह्याचं कारण आपल्याला गोपथ ब्राह्मणकारांनी असं दिलेलं आहे, एतय चातुर्मास्यानी तस्मात ऋतुसंधीषु प्रयोज्यन्ते ऋतुसंधीषु वै व्याधयः जायन्ते. बघा, ऋतुसंधी म्हणजे ऋतुसंधी काल, दोन ऋतू किंवा दोन कालपरिमाण बदलतात. हा जो बदलाचा भाग आहे, बदलाचा जो कालावधी आहे, तो तुमच्या संपूर्ण सृष्टीवरती काहीतरी परिणाम करणारा आहे. म्हणजे एअर, वॉटर, सॉइल, संपूर्ण इकॉलॉजिकल, एन्व्हायरमेंटल परिणाम तर होतातच. आणि आपण ह्या सृष्टीचाच भाग आहोत. त्यामुळे अर्थातच मानवी प्रकृतीवरती, शरीर, मन ह्या सर्वांवरती ह्या बदलाचा परिणाम होत असतो. आणि त्याच्यामध्ये काही विविध प्रकारचे रोग होऊ शकतात. हे जेव्हा त्यांनी अनुभवलं, त्यामुळे त्यांनी ह्याच कालाची निवड केली आणि ह्या कालाला धरून त्यांनी यज्ञ प्रस्थापित केलेत. बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा त्याच्या मागे फार मोठा विचार आहे. परिवर्तनाचा, निसर्गातील बदलानुसार आपणही बदललं पाहिजे, हाही त्याच्या पाठीमागे आयुर्वेदामध्ये त्याच्यात फार मोठा ऋतुचर्या वगैरे हा भाग आपल्याला माहिती आहे, आपण ऐकतो. तर हा त्यांनी उपाय म्हणून सांगितलेला आहे. तर कोणत्याही आपण हे संधिकालात करणारे जे आपण मगापासून पाहतोय वेगवेगळे अयन, सत्र इथपर्यंत, नित्य संध्यासना ह्याच्यापासून त्याच्या पाठीमागे आणखीनही व्यावहारिक किंवा आपल्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने विचार केला असताना मला असं दिसतं की ह्या संधिकालामध्ये जाणारा काळ, संपणारा काळ आणि येणारा काळ हे दोन्ही अनुस्यूत असतात. त्यामुळे एकाला शरण जाऊन उपयोगी नाही. दोघांचाही तिथे भाग आहे. आपण म्हणतो झुंजूमुंजू झालं म्हणजे काय, तर सूर्याचा प्रकाश अजून पुरता आलेला नाहीये. पंचपंच उषक काल म्हणजे एका सूर्योदयापासून 55 कटिका झाल्या की उषक काल होतो. तो उषक काल सुरू झालेला आहे. सूर्याची किरणं थोडीशी थोडीशी प्रभा फाकायला लागलीये, पण अजून रात्रीचा प्रभाव पण आहे. त्यामुळे झुंजूमुंजू झालं, अस्पष्ट दिसू लागलंय, पण स्पष्ट दिसत नाहीये. ह्या संधी कालामध्ये तुम्ही जर जाणाऱ्या काळाला अभिवादन केलं विनम्रपणे की तुझ्या कृपेनी हे परमेश्वरा, कारण काल हा तर सर्वसाक्षी परमात्मा आहे, तुझ्या कृपेनी मला आतापर्यंत सगळं चांगलं मिळालं,
त्यामुळे तुला विनम्रपणे आम्ही अभिवादन करतो आणि येणारा जो आहे त्याचं स्वागत करणं, त्याची पण पूजा करणं, त्याची प्रार्थना करणं की आम्हाला तुझी पण साथ उत्तम प्रकारे लाभावी, म्हणून हे सगळे यज्ञ याग अशा संधिकाली त्यांनी फार युक्तीने किंवा फार सखोल विचाराने त्यांनी ह्याची प्रतिष्ठापना अशी केलेली आहे. एकामागोमाग एक संपूर्ण आयुष्यभर आरोग्यपूर्ण, शारीरिक मानसिक आरोग्य परिपूर्ण असं जीवन, निसर्गचक्रही सुरळीत राहावं, काले वर्षती पर्जन्य असं असलं तर आपलं जीवन, कारण जीवन म्हणजे पाणी, त्यामुळे हे सर्व सृष्टीचक्र सुरळीत ठेवण्यामध्ये आपलाही सहभाग, आपलं जे कर्तव्य आहे ते यज्ञ स्वरूपात आपण करणं, हा त्याच्या पाठीमागचा भावार्थ आहे. आता ह्याच्या पाठीमागे आशय आहे सखोल, असं मी वारंवार तुम्हाला सांगते. त्याची अनेक उदाहरणं वेदवचनांमधून आपल्याला मिळतात. त्यातली काही तुम्हाला सांगते की ह्या वैदिक यज्ञांच्या एकंदरीत अनुष्ठानामध्ये कालचक्राचं परिभ्रमण हे मूलभूत आहे. त्याच्या पाठीमागे विचार, कारण विश्वनिर्माता प्रजापती म्हणजेच संवत्सर आहे. संवत्सरो वै यज्ञ, आणि यज्ञ म्हणजे संवत्सर आहे. वैश्विक चक्र जे काय सुरू आहे तो एक यज्ञ चक्रच आहे ते पण. त्यामुळे यज्ञ हा प्रजापती ही यज्ञो वै संवत्सर, असं मैत्रायणी संहिता, तैत्तिरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांच्यामध्ये आपल्याला अनेक वचनं सापडतात. अनेक यज्ञांच्या अनुष्ठान प्रक्रियांचा सूक्ष्म अभ्यास केला तर कालतत्वाच्या अनन्यसाधारण ह्याचा आपल्याला महत्वाचा प्रत्यय तर येतोच. त्यातली काही उदाहरणं सांगते तुम्हाला. इष्टी म्हणजे दर्शपूर्णमासेष्टी, जे आपण पाहिलं अग्रयण इष्टी वगैरे, त्यांच्यामध्ये ना 15 सामीदेनी ऋचांचं पठण ऋग्वेदाचा होता हा ऋत्विज करत असतो. सामीदेनी समिंधते अनय, जी समिधा म्हणजे ज्या काष्ठ, यज्ञीय काष्ठांची आहुती दिली जाते आणि ती देत असताना ज्या ऋचा म्हटल्या जातात त्यांना सामीदेनी. बघा, त्या ऋचा सामीदेनी आणि आहुती द्यायच्या त्या समिधा. ह्या ज्या सामीदेनी ऋचा आहेत त्या 15 आहेत. 15 का? दर्शेष्टी पुढच्या 15 दिवसांसाठी आणि पौर्णिमासेष्टी पुढच्या 15 दिवसांसाठी, म्हणून 15 सामीदेनी ऋचा. बघा, ते 15 दिवस सगळे आरोग्य परिपूर्ण लाभावेत म्हणून ह्या सामीदेनी ऋचा आणि समिधा 15. त्याच्या पुढे फार गर्भित अर्थ सांगितलाय तैत्तिरीय संहितेत, मैत्रिणी संहितेत, की ह्या सामीदेनी ऋचा गायत्री छंदातल्या आहेत. एका गायत्री छंदातल्या मंत्रामध्ये अष्टाक्षरात्री पदा 24 अक्षर. आता 24 इंटू 24 गुणिले 15 करा, 360. 360 दिवसांचा संवत्सर. संवत्सरो वै यज्ञ, संवत्सरो वै प्रजापती, प्रजापतिर्भाव यज्ञ. एका ह्या सामीदेनी ऋचांच्या पठणासह दिलेल्या 15 सामीदेनींमुळे तुम्ही संपूर्ण वर्षाचं फळ मिळवता. केवढी श्रद्धा आहे, केवढा मूलगामी विचार आहे बघा. मी त्यातली सायटेशन्स तुम्हाला वाचून दाखवत नाही. 2 संवत्सरांच्या संधिकाली वसंतात केल्या जाणाऱ्या अग्निष्टोमामध्ये प्रायणीय उदयनीय अशा इष्टी केल्या जातात बरं का. प्रायणीय म्हणजे यज्ञ मंडपाकडे जाताना, यज्ञाला सुरुवात करताना, आणि उदयनीय म्हणजे संपूर्ण यज्ञ पूर्ण करून, अनुष्ठान पूर्ण करून बाहेर येताना यज्ञ मंडपातून, तेव्हा जी उदयनीय इष्टी केली जाते त्याच्यात मात्र होता हा ऋत्विज 17 सामीदेनी म्हणतो. आता तिथे 15 आणि इथे 17 का? त्याचं कारण असं की इथे संपूर्ण वर्षाचा संबंध आहे आणि 12 महिने आणि 5 ऋतू ह्यांचं मिळून संवत्सर होतं. मग इथे जास्त सुलभतेने तुम्ही 12 आणि 5 सगळे ऋतू आणि संपूर्ण संवत्सर, तुम्हाला जर चांगलं फळ मिळवायचंय तर 17 सामीदेनी तुम्ही इथे अर्पण समिधा द्या आणि 17 सामीदेनींचं पठण करा. अशी वाक्य आपल्याला वेदामध्ये शतपथ ब्राह्मणात सांगतात, सापडतात. आणि सप्तदश वै प्रजापती, प्रजापतीर्वै संवत्सर, अशा प्रकारे बारीक बारीक यज्ञाच्या अनुष्ठानातल्या ज्या बारीक सारीक क्रिया आहेत त्या सर्वांच्या मागे हे काहीतरी रिझनिंग आहे, जे रॅशनल आहे, जे तुम्ही नंतर जर त्याचा सखोल अभ्यास केलात तर त्याच्या पाठीमागे काही आरोग्याचा, विश्वाच्या संतुलनाचा फार मोठा विचार तिथे आहे. चातुर्मास्य यागातलं वैश्वदेव पर्व हे जणू पुनरुत्पत्ती, पुनर्जन्माचं प्रतीक मानलं गेलंय बरं का. कारण यामध्ये काय आहे, 9 प्रधान आहुती आहेत, 9 प्रयाज आहुती आहेत, 9 अनुयाज आहुती आहेत आणि 2 आज्यभाग आणि 1 शिष्टकृत आहे.
असे एकूण 30 आहुती मुख्य ह्यातल्या आहेत. 30 दिवसांच्या एका महिन्याचं प्रतीक म्हणून ह्या दिल्या जातात. आणि 9चा संबंध नवनिर्मितीशी आहे. हे तर आपल्याला माहिती आहे. 9 मास पूर्ण झाल्याशिवाय गर्भप्रसूती नाही. म्हणजे जीव जन्माला येत नाही. वैतरायणी संहिता सांगते, नव हविंशी नव प्रयाजाः नव अनुयाजाः द्वौ आज्यभागौ अग्नये समवद्यति तत्त्रिंशः त्रिंशद्वै रात्रयो मासः यो मासः स संवत्सरः संवत्सरः प्रजापतीः. काय विचार केलाय बघा. किती म्हणजे बारीक सारीक प्रत्येक क्रियेमध्ये काहीतरी त्याच्या पाठीमागे विचार आहे. तो आपण समजून घेतला तर वेदांची जी काय अभ्यर्थना आहे, वेदांचा जो काय उपदेश आहे, धर्म मार्गाचा, कर्म मार्गाचा, त्याचा सखोल आशय आपल्याला उलगडत जातो. ऐतरेय ब्राह्मण आणि कौशितकी ब्राह्मणामध्ये म्हणूनच ही जी आयन सत्र हे सगळे जे यज्ञ आहेत, आपण म्हटलं यज्ञो वावरथ हा यज्ञो वाव ऋतम, आपण सुरुवातीलाही पाहिलं. तर अशा सत्रांना, अशा यज्ञयागांना म्हणूनच त्यांनी देवचक्र म्हणून गौरवलंय. त्यांचा अमृतत्वाकडे नेणार चक्र म्हणून गौरवलेलं आहे. परियद्वा एतत् देवचक्रम यत् अभिप्लवः षडः देवचक्रम वा एतत् पारिप्लवम यत् संवत्सरः तत् अमृतत्वम. पारिप्लव पुन्हा पुन्हा, कारण ह्या वर्षभर चालणाऱ्या यज्ञांमध्ये जे अग्निष्टोम, अग्निष्टोम, उख्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, अप्तोर्यम असे 7 सोमयाग सांगितले मी. त्यातले तेच यागांचे प्रकार पुन्हा पुन्हा 6 दिवस अत्यग्निष्टोम, 6 दिवस उख्य, अशा प्रकारे करून करून संपूर्ण यज्ञ वर्षभरचा पूर्ण केला जातो. सत्र आणि आयन आहे. तर हे पुन्हा पुन्हा करणारे म्हणजे जणू काही एखाद्या उत्तम अशा साधनातून तुम्ही ते संसार सागर पार करताय, अशी पण त्याच्या पाठीमागे संकल्पना आहेत. आणि हा सगळा प्रवास कसा आहे, तर हा सगळा प्रवास अमृतत्वाकडे नेणार आहे. अमृतत्वाकडे म्हणजे ज्ञानाकडे. ज्ञान हाच खरा मोक्ष आहे. शंकराचार्य सुद्धा सांगतात ना की ज्ञान हाच मोक्ष आहे. त्यामुळे तैत्तिरीय संहिता म्हणते, देवरथ हा यद्दर्श पूर्णमासौ यज्ञ वाव देवरथ. हे दर्शपूर्ण मास म्हणजे केवळ जटिल काहीतरी अनुष्ठान करणं हे नाही. त्याचा जर तुम्ही श्रद्धेनी भावार्थ समजून घेऊन जर तुम्ही त्याचं अनुष्ठान केलं तर तो देवरथ आहे. देवरथ म्हणजे काय? देवत्वाकडे नेणारा आहे. मानवाला दानवत्व सोडून देवत्वाकडे नेणारा हा सगळा मार्ग आहे. नराचा नारायण करणारा, परब्रह्माच्या प्रचितीचं ज्ञान देणारा. तिथे प्रचितीचा भाग असतो बरं का. तिथे शब्द सुद्धा नेती नेती म्हणून उपनिषदांपासून वेदांपासून सगळे गप्प बसतात. नेती नेती. तिथे प्रत्यक्ष अनुभूतीचा, प्रचितीचा, साक्षात्काराचा भाग आहे ज्ञान हा. आणि ती प्रचिती परब्रह्माची देणारा हा यज्ञ मार्ग आहे. आणि हा यज्ञ मार्ग म्हणजे म्हणूनच जणू काही देवचक्रांनी युक्त असा देवमार्गावरून नेणारा देवरथ आहे. आणि जो तुम्हाला देवत्वाकडे नेणार आहे यात शंकाच नाही. म्हणूनच मीमांसक फार यज्ञ मार्गाची प्रशंसा करताना आणि आपल्याला उपदेश करताना म्हणतात, यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म. किंवा भगवद्गीता सांगते, यज्ञ हा कर्मसमुद्भव हा. भगवान श्रीकृष्णांनी गीतेतल्या ह्या वचनानुसार काय सांगायचंय त्यांना, तर यज्ञ म्हणजे केवळ जटिल क्लिष्ट कर्मकांड नाही. यज्ञचक्र हे वैश्विक यज्ञाचं, वैश्विक यज्ञचक्राचंच स्वरूप आहे. यज्ञ संकल्पनेमागचा मथितार्थ, गूढार्थ विश्वात्मक चित्तत्वाला कर्म मार्गाने जाणणे. कारण जो जीव जन्माला आला त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कर्म चुकलंच नाहीये. मग जे कर्म चुकलं नाहीये, जे करणं प्राप्तच आहे, ते तुम्ही ह्या प्रकारे करा. सत्याधिष्ठित मार्गाने करा, ज्याच्यामुळे तुम्ही ज्ञानापर्यंत पोचाल. कर्म बनो ज्ञानवान ज्ञान कर्मशील, असा जो उपदेश आहे तो ह्या वेदांच्या धर्म मार्गाचा, कर्म मार्गाचा म्हणजेच यज्ञ मार्गाचा खरा अर्थ आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की कर्म हा या विश्वाचा, या ब्रह्मांडाचा कायदा आहे, मूलभूत कायदा आहे, नीती नियम आहे. संपूर्ण ब्रह्मांड चिरंतनपणे, अव्याहतपणे क्रियाशील आहे.
कुणी थांबत नाही, प्राण थांबत नाही की मी आता काय करणार नाही माझं कर्तव्य. पंचमहाभूत असू देत, नक्षत्र ग्रहतारे असू देत, प्राणतत्व असू दे, संपूर्ण सृष्टी ह्या कर्मचक्रामध्ये अविरतपणे बांधलेली आहे. हे रहस्य जाणून इदम न मम अशा वृत्तीने कर्ममय असं जगणं म्हणजेच वैश्विक यज्ञ कर्मामध्ये सहभागी होणं, आपलंही कर्तव्य कर्म करणं, हाच संदेश वैदिक यज्ञ संस्थांना प्रकर्षाने तुम्हाला द्यायचा आहे, ही शिकवण द्यायची आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा. तुमचं तुमचं जे काही स्वधर्म आहे ना, स्वधर्म म्हणजे कर्तव्य, ते करणं म्हणजे सुद्धा त्या वैश्विक यज्ञाचंच अनुष्ठान तुम्ही करणार आहात. त्यामुळे तुमचं कर्तव्य कर्म तुम्ही ईश्वरार्पणमस्तु इदम न मम अशा वृत्तीने तुम्ही कराल, तर तुम्ही मोक्षाप्रत नक्की जाल. तुम्हाला खरं ज्ञान नक्की होईल. तुम्ही देवत्वाकडे जाल, यात काही शंका नाही. शेवटी एक वचन योगी अरविंदांचं सांगते. योगी अरविंदांनी, महर्षी योगी अरविंदांनी गाईड टू उपनिषद ह्याच्यामध्ये ते म्हणतात, द होल प्रोसेस ऑफ द युनिवर्स इज इन इट्स व्हेरी नेचर ए सॅक्रिफाईस. एस कॅपिटल. फार ह्या ऋषीमुनींनी ह्या वैदिक यज्ञ यागामागे आणि त्याला संधिकालाशी जोडून आपल्याला जे काही संधी उपलब्ध करून दिली आहे. मी मुद्दाम संधी हा शब्द वापरते कारण संधी म्हणजे अवसर, अवकाश. म्हणजे आपण म्हणतो की संध्याकाळच्या वेळेला चांगले हातपाय धुवावेत, हे करावं, कारण का त्या संधीखाली माणसाच्या मनावर सुद्धा आपण म्हणतो, मन ह्या कातर वेळेला मनात काहूर उठतं, मनावरती सुद्धा परिणाम होत असतो. आणि तो सगळं वाईट परिणाम होऊ नये, आरोग्य परिपूर्ण आयुष्य मिळावं, म्हणून या संधी कालाचा नेमका चपखलपणे उपयोग करून वेदांनी ह्या यज्ञ यागाचा सर्व धर्म यज्ञ संस्था प्रस्थापित केली आहे. हे त्याचं महत्व आहे. एवढं सांगून थांबते. नमस्कार.